दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथील उपसरपंच ताराबाई गणपती ठेंगे यांना वांगी ग्रामपंचायत कार्यालयात सहीचा अधिकार मिळाला आहे। या कार्यक्रमाची सुरुवात आज सावित्रीबाई फुले यांची जयंती असून याचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। वांगी गावच्या 2022च्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सीता खडाखडे या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून जनतेतून सरपंच पदावर निवडून आलेल्या होत्या। सरपंच सीता खडाखडे यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सरपंच सीता खडाखडे यांना सरपंच पदावरून अपात्र केलाय। सरपंच पद रिक्त झाल्यामुळे विद्यमान उपसरपंच वांगी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात सहीचा ताराबाई गणपती ठेंगे यांना सहीचा अधिकार माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्यामराव हंडे, ग्रामपंचायत सदस्य ओम जवळकोटे, ग्रामपंचायत सदस्य अरुण जवळकोटे, ग्रामपंचायत सदस्य सुज्ञानी सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली मल्लाव, ग्रामपंचायत सदस्य रुसुलबी शेख, ग्रामपंचायत सदस्य अनिता केंगार या विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने मंजूर करण्यात आले आहेत। यावेळी राजकुमार तोडकरी, संजय जवळकोटे, फिरोज शेख, श्रीमंत ठेंगे, जगन्नाथ शिवाजी लुबाळ, राजकुमार पाटील, पप्पू आलेगावकर, संदीप तोडकरी, अहमद शेख, माजी उपसरपंच शब्बीर तांडोरे, गोडप्पा पाटील, बाबू मुल्हा यांच्यासह वांगी गावच्या ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळेस वांगी गावच्या ग्रामपंचायत अधिकारी मीनाक्षी अक्कलकोटे यांनी निवड प्रक्रिया पार पडली। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वांगी। मी सरपंच प्रतिनिधी बोलतो। सर्व गावकरी आमच्यावर विश्वास टाकल्यामुळं, सर्व आमच्या आईवर विश्वास टाकल्यामुळं आम्ही सर्व कामं व्यवस्थित करू। पाण्याचं समस्या सोडवू, गटरीची समस्या सोडवू, सर्व काय असतील ते पूर्ण आम्ही भरून काढू। गेल्या दोन वर्षाचे कालावधीत जे कामं झालेले नाहीत ते सर्व आम्ही भरून काढू। हांडे माजी सरपंच व ग्रामपंचायत नूतन सदस्य आज आमच्या गावाला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एसटी प्रवर्गातील महिला असलेले सरपंच माननीय सीताताई लक्ष्मण खडाखडे यांना अवैध घोषित ठरवल्यामुळं आज आमच्या माननीय डेप्युटी सरपंच माननीय तारामती ठेंगे यांना आज आम्ही सर्व सदस्यांनी मिळून व ग्रामसेवक सर्वांनी मिळून आज त्यांना सरपंच पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। त्या निमित्तानं आज मी बोलू इच्छितो की जे वांगी गावामध्ये जे समस्या जाणवलेल्या आहेत आजपर्यंत या 2 वर्षामध्ये, आता येणारा 3 वर्षाचा जो काळ आम्हाला जे दिलेला आहे त्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही वांगी गावातील जेवढ्या समस्या आहेत ते सर्व समस्या सोडवण्याचा भरपूर प्रयत्न करणार आहे। आणि जे जलजीवन विषय, मिशनचा विषय असू द्या, गटारचा विषय असू द्या किंवा फिल्टरच्या पाणी प्रश्नाचा विषय असू द्या आणि रस्त्याचा विषय असू द्या, या सर्व विषयावर आज आम्ही गंभीरतेने सर्व सदस्यांनी चर्चा केली व आम्ही सर्व विषय गंभीरतेने हाताळलेला आहे। आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये जे गावाची जे 2 वर्षामध्ये जे गाव पाठीमागे गेलेलं आहे या 2 वर्षाचाही बी आम्ही कार्यकाल या 3 वर्षात भरून काढू असे माननीय आमच्या पाठीमागे माननीय दक्षिण तालुक्याचे भाग्यविधाते माननीय सुभाष बापू देशमुख हे दक्षिण तालुक्याचे विकास पुरुष असल्यामुळे आम्ही त्यांच्या छत्रछायाखाली आमची ग्रामपंचायतचे कामं सर्व आम्ही करू। आणि का आम्ही येणाऱ्या काळामध्ये एकाही व्यक्तीला पाणी असो, आरोग्याविषयीचा विषय असो, गटारीचा विषय असो, रस्त्याचा विषय असले कुठलाही विषय आम्ही गावकऱ्यापर्यंत जाऊ देणार नाही एवढीच मी आश्वासन देतो व ग्वाही देतो। एवढेच बोलतो, माझे 2 शब्द। जय हिंद, जय महाराष्ट्र।